जय दत्तगुरु. गुरुदेव. नाव सांगा सर तुमचं. राजेंद्र मंगेशराव साळुंके, नाशिक. काय त्रास होतो सर तुम्हाला? आणि मला गुडघ्याला पेन होते, म्हणजे गॅप सांगितलं होतं डॉक्टरांनी. किती तर मग त्रास होतो सर हा? माझा त्रास हा ॲक्च्युली हा दीड वर्षापासून त्रास होतो आहे. डॉक्टरने काय सांगितलं तुम्हाला? डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तर माझे किती ट्रीटमेंट झाले तुमच्या? तरी मी एकच वेळ झालेलो आहे, पण मला 70 ते 80% जवळजवळ गुण आला. परत ट्रीटमेंट घेण्याची गरज वाटली नाही तुम्हाला? परत वाटले नाही. ताई कसं वाटलं सरांना? पण आता गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, पण मग त्यांना इकडे आल्यानंतर खूप चांगला फरक पडला. म्हणजे ते ऑपरेशनचा विषय आता संपलेला आहे असं वाटतंय. ऑपरेशनची गरज मला नाही. विश्वासच बसत नाही खरं तर. तुम्ही जे मेडिकल फील्डमध्ये येतात, तुम्हाला कसं वाटलं? काय अनुभव वाटतं? त्यांच्याकडे बघून तरी वाटतंय की आता त्यांना पूर्णपणे बरं वाटतंय. म्हणजे 10-20% दिसतंय त्यांचं चालणं किंवा ऑपरेशनची आता ते म्हणजे फार गरज वाटत नाहीये. हो, म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय या गोष्टीचं. तर छान रिझल्ट आहे असं. कारण ज्या दिवशी मी राईट साईडला माझा गुडघा जो इतका पेन झाला तर मला उभंही राहता येत नव्हतं. मग अक्षरशः मग मुलीला सांगितलं, मग तिने डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता ऑपरेशनच करावं लागेल. पण अशीच माहिती मिळाली नाशिकमध्ये मी राहत असल्यामुळे. मी त्या व्हॉट्सअपच्या दृष्टिकोनातून मी ते बघितलं आणि मग म्हटलं त्याला जाऊन येऊ. म्हणजे तुमच्याकडे ज्या दिवशी मी आलो आणि त्या तुमच्या थेरपी ज्या मी घेतल्या तर त्याच दिवशी जवळजवळ मला 70% गुण वाटला आणि जागेवर मला फरक पडला. म्हणजे आता काय ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता नाही असं वाटतं? आता मग त्याच्यानंतर मी काही तुमचे पथ्य आणि मी काही जे एक्झरसाईज वगैरे ते करत असतो गुडघ्यांचे. पण आता काही म्हणजे बरेच त्या दिवसाचे पेन म्हणजे खूप फरक पडलेला आहे. म्हणजे 90% घेऊन आला. हा मी पहिली तर आपण त्यांचं काय फीडबॅक घेऊ हो, शकत नाही. तिचा कमरेचा त्रास आहे. पण एकदम टणटणात झाले ते. 2 किलोमीटर पायी चालतात. म्हणजे ते इतकं जायला पण त्यांना मुश्किल झालं. थँक्यू. ओके. थँक्यू.